नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजचं जग बदललंय, तंत्रज्ञान वाढलंय, पण त्याच्याबरोबरच आपल्या घरातील माणसांमधला संवाद कमी होत चाललाय. आपण अनेकदा पाहतो की वडील ऑफिसवरून आले की मोबाईल घेऊन बसतात. आईला किचनमध्ये काम झालं की सोशल मीडियाची ओढ लागते आणि दुसरीकडे मुलं टीव्ही किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. आज आपण चर्चा करणार आहोत की नक्की अडचण कुठे येते, मुलांचा अभ्यास का होत नाही आणि ती चुकीच्या गोष्टींकडे का वळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी मुलांशी कसं वागायला हवं. आधीच्या काळी मुलांकडे लक्ष द्यायला घरात मोठी माणसं असायची. आज न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मुलांकडे लक्ष द्यायला फक्त आई वडील आहेत. पण दुर्दैवाने पालक स्वतः डिजिटल व्यसनांच्या आहारी गेले आहेत. आपण मुलांसमोर जेव्हा तासनतास रील बघत बसतो तेव्हा आपण त्यांना अप्रत्यक्षपणे सांगतो की मोबाईल हाच आयुष्याचा भाग आहे. जेव्हा मुलं आई किंवा बाबांकडे काहीतरी सांगायला येतं आणि आपण मोबाईलकडे बघत हा करतो तेव्हा त्या मुलांना दुर्लक्षित वाटतं. मग ते मुलंही आपली सोबत मोबाईलमध्ये शोधायला लागतात. बऱ्याच पालकांची तक्रार असते की आमचं पोरगं अभ्यासाला बसत नाही. पण विचार करा, ज्या घरात टीव्हीचा आवाज जोरात आहे किंवा आई वडील शेजारी बसून जोरात मोबाईल बघताय, तिथे मुलं कसं काय अभ्यास करणार. वातावरण निर्मिती. मुलांच्या अभ्यासाचा वेळ म्हणजेच मुलांचंही नो गॅजेट वेळ असायला हवा. शिस्त कोणाला? शिस्त फक्त मुलांसाठी नसते, ती घरासाठी असते. तुम्ही पुस्तक वाचायला बसलात तर मुलंही आपोआप वही पेन हातात घेतील. इंटरनेट हे एक दुधारी शस्त्र आहे. जिथे तेवढी माहिती मिळते तेवढीच घाणही पसरलेली आहे. मुलांच्या हातात नियंत्रित मोबाईल दिला की ते अशा काही गोष्टी पाहतात ज्या त्यांच्या वयात योग्य नाहीत. त्यांची भाषा बदलते, त्यांच्या वागण्यात चिडचिडेपणा येतो. कारण काय? कारण आपण त्यांना वेळ देत नाही म्हणून ते स्क्रीनकडे जातात. दिवसातून 1 तास असा ठेवा की ज्यात कोणाकडेही मोबाईल नसेल. मुलांशी त्यांच्या शाळेबद्दल, त्यांच्या मित्रांबद्दल गप्पा मारा. स्वतःवर नियंत्रण. मुलांसमोर मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. ऑफिसचं काम असेल तर तसं त्यांना सांगा, पण विनाकारण स्क्रोलिंग करणं टाळा. छंद जोपासा. मुलांना मैदानी खेळ, वाचन किंवा चित्रकला यांसारख्या गोष्टींकडे वळवा. त्यात तुम्हीही सहभागी व्हा. संवाद वाढवा. तू अभ्यास केला का? या पलीकडे जाऊन आज तुला सर्वात जास्त आनंद कशामुळे झाला असे प्रश्न विचारा. मुलांना तुमच्या पैशाची, महागड्या खेळण्यांची किंवा ब्रँडेड कपड्यांची गरज नसते. त्यांना गरज असते तुमच्या वेळेची आणि प्रेमाची. आपण मोबाईलमध्ये इतके हरवून गेलो आहोत की मुलांचं बालपण कधी संपतंय ते आपल्याला कळतच नाही. लक्षात ठेवा, मुलं तुम्हाला ऐकत नाही तर ती तुमचं अनुकरण करतात. तुम्ही जे कराल तेच मुलं शिकणार आहेत. त्यामुळे आधी स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटतोय का? तुमच्या घरातही असं काही घडतंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र, परिवार, आईवडिलांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या मुलांचं भविष्य घडवणं हे आपल्याच हातात आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या मुलांसोबत आनंदी राहा. धन्यवाद.